अहमदपूर अंबाजोगाई रोडवर असलेल्या महावितरणच्या कार्यालयातील वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य ट्रान्सफॉर्मरला दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली। मात्र ही घटना अहमदपूर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला समजताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली। आग इतकी भीषण होती की परिसरात धुरांचे कल्लोळ सर्वत्र पसरल्यामुळे नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती। महावितरण कार्यालयातील अनेक कर्मचारी याच ठिकाणी रात्रंदिवस कर्तव्यावर असतात। मात्र सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही म्हणून समाधान व्यक्त केले जात आहे। परंतु आग लागण्याचे कारणही अद्याप समोर आले नाही। मात्र बराच वेळ वीज खंडित झाल्याने शहरासह खेडेगावातील नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागला। अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत महावितरणचे उपअभियंता पिसे साहेब आपल्या सोबत जोडले गेले आहेत। बघूया नेमकी काय माहिती देणार आहेत। साधारणतः 3:30 ते 4 दरम्यान अहमदपूर शहराला वीज पुरवठा करणारा पैकी एक पाचचा पॉवर ट्रान्सफॉर्मर आग पकडली आणि नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने ती आग विझवण्यात आली आणि तो ट्रान्सफॉर्मर जो जवळपास 5 इंच ट्रान्सफॉर्मर जवळ आहे त्याच्या टेस्टिंग करता लातूरच्या टेस्टिंग टीमला आम्ही मेसेज दिलेला आहे। त्याचं करण्याचं कारण लातूरची टेस्टिंग टीम आपल्याला त्याचे शोधून काढून आणि तोपर्यंत आता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अहमदपूर शहराचा काही भागाचा सप्लाय आम्ही पूर्ववत केला आणि रात्रीतून पूर्ण शहराचा सप्लाय पूर्ववत करायचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि आमचे सर्व लाईन स्टाफ सहकारी सगळं त्याच्यामध्ये तयारीच आहे आणि सध्याच्या घडीला अहमदपूर शहराचा एक भाग चालू आहे आणि ग्रामीण भागातले 17 गावे बंद आहेत। ते सकाळी टेस्टिंग टीम आल्यानंतर टेस्टिंग टीमनं ग्रीन सिग्नल आल्यानंतर ते सुद्धा गावे सुरळीत होईल आणि याच्यामध्ये मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना पुन्हा एकदा आवाहन करतो किंवा त्यांना त्यांचं आभार मानतो की त्यांनी सर्व शहरवासियांमध्ये अवेअरनेस केला किंवा काय कशामुळे सप्लाय बंद आहे। त्यामुळे सुद्धा आम्हाला शहरवासियांचं सुद्धा आम्हाला खूप सहकार्य मिळलं आणि हे पूर्व आपल्या पत्रकार बंधूमुळे झालेलं आहे। तर मी सर्वांना आवाहन करतो की हा जो विद्युत पुरवठा झालेला आहे तो आम्ही लवकरात लवकर उद्यापर्यंत सगळं सुरळीत करू आणि त्याच्यानंतर आपल्याला काही अडचण येणार नाही याच्यासाठी आमची टीम तयार आहे। आवाज बहुजनांचा।